मुंबई विमानतळाजवळ अद्ययावत अशा इनोव्हेशन सिटी अर्थात नवोन्मेष शहराच्या विकासाची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दावोस इथे केली। टाटा समूह या प्रकल्पात 11 अब्ज डॉलर्स गुंतवणूक करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली। स्टार्टअप उद्योजकांच्या समुदायाला पाठबळ देण्याचा उद्देश या प्रकल्पामध्ये ठेवण्यात आलाय। दावोस परिषदेदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हार्ले ऑफ लंडनचे संस्थापक संजीव कुमार यांच्याशी संवाद साधला। यावेळी आरोग्य आणि औषधी क्षेत्रातल्या संधींचा शोध घेण्यात आला। कोकण आणि मुंबई क्षेत्रात जनता केंद्री तसंच नवोन्मेषी परिसंस्था उभारण्यावर भर देण्यात आला। त्याखेरीज सँडोज स्मॉल मॉलिक्यूल अँड अँटी इन्फेक्टिव्ह ऑपरेशनचे प्रमुख कार्लो गर्गुइलो यांच्याशीही मुख्यमंत्री फडणवीस यांची चर्चा झाली। महाराष्ट्र सरकार जागतिक गुंतवणूकदारांना अनुकूल पद्धतीनं धोरणं आखत असल्याचा अभिप्राय कार्लो यांनी यावेळी नोंदवला। उच्च गुणवत्तेची जेनेरिक औषधं परवडण्याजोग्या भावात उपलब्ध करून देण्यावर या चर्चेचा भर होता। औषध निर्माण आणि वैद्यकीय शास्त्रांच्या क्षेत्रात महाराष्ट्राच्या क्षमतांना अनुरूप पद्धतीनं हे सहकार्य वाटचाल करेल। सर्वसमावेशी आरोग्य सेवा आणि नवोन्मेषाच्या पुढाकारानं विकास या महाराष्ट्राच्या दृष्टिकोनाला या सहकार्यातून बळ मिळतंय असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे।